हॅलो गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी आली लोढा मानकुली भिवंडीला माझ्या आईकडे आणि ऑलमोस्ट 2 दिवस झाले आहेत मी राहते इथे. बॅकग्राऊंडला भरपूर इथे नॉईज आहे आणि आम्ही छान रेडी झालो आहे. मिहिरा पण छान रेडी आणि आता आम्ही चाललो आहोत कारवान मेन्यूला, म्हणजे रेस्टॉरंट आहे तिकडे डिनरला चाललो आहे. आम्ही थोडं लवकर निघतो आहे कारण जेवण वगैरे नंतर आम्हाला आमच्या घरी जायचं आहे त्यासाठी. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला तिकडचं सुद्धा ॲटमॉस्फिअर, तिकडची जी सर्विस आहे ती आयडिया येईल. आणि जर तुम्ही नसाल गेला तर त्या रेस्टॉरंटला नक्की तोपर्यंत असा क्विक व्ह्यू देते मी की आईच्या फ्लोअरवर असे रूम्स किती आहेत. इथे 2 आहेत आणि ते घर आईचं आहे आणि त्याच्या बाजूला एक घर आहे आणि ह्या साईडला 2 घरं आहेत आणि इथून छान व्ह्यू आहे खालीसुद्धा. आणि हा जो व्ह्यू आहे तो पूर्ण बिल्डिंग्स आहेत. पूर्ण असं मी कॉम्प्लेक्स एकदा दाखवते. मी हिरा झोपाळ्यावर बसलेली, थोडं आई वगैरे सर्व रेडी होतात घरी म्हणून मी तिला घेऊन बसली आहे. तर आम्ही तर आधीच रेडी होऊन गेलेलो आणि तिला झोपाळ्यावर बसायला भरपूर आवडतं. आणि कालसुद्धा आम्ही क्लब हाऊसला वगैरे गेलेलो, पण तिकडचा मी व्ह्यू घेतला नाही. मी कधीतरी प्रॉपर असा व्हिडिओ बनवेन पूर्ण, ज्याच्यामध्ये सगळ्या त्यांच्या फॅसिलिटीज कवर होतील तसा. आई आणि राहुलसुद्धा खाली आलेले आणि राहुलच्या आता तुम्ही बॅगा बघू शकता कारण आम्ही आता डिरेक्टली आमच्या घरी जाणार आहोतो टिटवाळ्याला, कारण तिकडे इलेक्ट्रिसिटीचा इश्यू रिझॉल्व झालेला. तर आता आपण पोचलो आहे कारवा मेनूमध्ये. तर तुम्ही बघू शकता बाहेरून किती छान त्यांनी केलं आहे. त्यांची आय गेस उत्तर दक्षिण थीम आहे इकडे फूड फेस्टिवलची. टेस्ट ऑफ नॉर्थ अँड साऊथ फूड फेस्टिवल आहे त्यांचा. तर लेट्स सी, आपण बघू इकडे जाऊन की कसं काय आहे. कारण 18 एप्रिल ऑनवर्ड्स त्यांनी चालू केलेलं आहे इथे दिसतं आहे. मी तुम्हाला आतलं सर्व दाखवते, तुम्ही रेस्टॉरंटचं व्ह्यू नक्की बघा. रेस्टॉरंटच्या राईट साईडलाच एक लेन आहे, तिकडे पार्किंगसाठी वॉलेट पार्किंग आहे रेस्टॉरंटची. तिकडे आम्ही गाडी पार्क केली. गाडी पार्क करून त्याच्यानंतर मग आम्ही फर्स्ट फ्लोअरला गेलो कारण जे रेस्टॉरंट आहे ते फर्स्ट फ्लोअरलाच आहे. रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो आहे. चला तर मग बघूया आता की एक्झॅक्टली व्ह्यू कसा आहे आणि इथे कोणते वेगवेगळे डिशेस सर्व करतायत. आणि इथे अनलिमिटेड बुफे आहे, जसं की बार्बिक्यू नेशनला. आपण आता मोस्ट ऑफ जण बार्बिक्यू नेशनला, आणि आम्हीसुद्धा बार्बिक्यू नेशनला खूप वेळा जाऊन आलो, त्यामुळे जरा थोडं वेगळं टेस्ट करायचं होतं फूड, त्यामुळे आम्ही इथे आलो. आणि हे आम्ही गुगलवर रिव्ह्यू वाचले होते. आणि जे आत्ता आम्ही बसलेलो तो एसीचा पूर्ण रूम होता. आणि इथे जे आहे हा एअर कंडिशन रूम नाही आहे, इथे नॉर्मल स्पेस होता. पण इथे सुद्धा खूप छान सिटिंग अरेंजमेंट केलेली. आमचं बार्बिक्यू जोपर्यंत लावत होते, म्हणजे बार्बिक्यू सर्व त्यांनी सेट करत होते, तोपर्यंत मग आम्ही क्विक फूडचा व्ह्यू घेतला की काय काय आहे एक्झॅक्टली. स्वीट्समध्ये त्यांच्याकडे मुगाचा हलवा होता आणि छोटे गुलाबजाम होते, मिली गुलाबजाम. त्यानंतर फ्रूट कस्टर्ड, त्यानंतर खूप साऱ्या पेस्ट्रीज, चॉकलेट्स, त्याच्यानंतर भरपूर काय होतं. आईस्क्रीम व्हरायटीमध्ये जिलेबी होती आणि स्टार्टर म्हणजे एकदमच आधी पाणीपुरी, शेवपुरी आणि दहीपुरीसुद्धा होती. रगडा पॅटीसुद्धा होतं. त्यांच्याकडे चिकन मोमोजसुद्धा होते. आम्ही पाणीपुरी वगैरे नाही खाल्ली जास्त, कारण तुम्हालासुद्धा एक टिप देऊन ठेवते, जर अशा बुफेला तुम्ही कधी गेलात बार्बिक्यूला वगैरे तर पाणीपुरी वगैरे चुकूनसुद्धा नाही खायची का, आणि कॉर्न वगैरे नाही खायचे ऑइली, बिकॉज त्याच्याने ऑलरेडी पोट भरून जातं आणि मग नंतर काही होत नाही खायला. त्यामुळे आम्ही टेस्टिंगला फक्त एक मोमोज घेतलेला, एक पिझ्झा घेतलेला आम्ही सर्वांमध्ये. ते आपल्याला टेबलवरच सर्व करतात. आणि हे जे आहे ते लाईव्ह काउंटर आहे, म्हणजे इथे आपण जर आपल्याला काही वेगळी डिश बनवायची तर आपण इथे येऊन ते इन्ग्रेडियंट्स देऊन आपण इथे ट्राय करू शकतो. अँड नाव लेट्स गो टू द मेन कॉर्नर ऑफ द रेस्टॉरंट. तर हा आहे सेल्फीज कॉर्नर, म्हणजे पूर्ण इथे फोटो सगळेजण काढू शकतात. फॅमिलीसाठी खूप छान केलेलं आहे. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी खूप छान अरेंजमेंट केली आहे. छोटे 2 झोपाळे आहेत, ज्याच्यावर मी फर्स्ट बसली. मी हिराला बसायच्याऐवजी, कारण मलासुद्धा खूप आवडतं. आणि लेट्स सी, आम्ही इथे खूप छान फोटोज काढले, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळतीलच. आणि व्हिडिओ गाईज शेवटपर्यंत नक्की बघा. त्यांनी ही जी बायसिकल, त्यानंतर ही स्कूटर, त्यानंतर रिक्षा, त्यांनी खूप छान पद्धतीने क्यूटशी अरेंजमेंट केलेली. आणि हा सुद्धा मला पॅसेज खूप आवडला. चला तर मग आता फूडचा रिव्ह्यू घेऊया आपण, म्हणजे एक हलकी नजर मारूया की काय काय आहे एक्झॅक्टली. सॅलडमध्ये पण खूप सारे प्रकार होते. तुम्हीसुद्धा कधी आलात तर सॅलडवर सुद्धा ताव मारा, कारण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंट्रीचे सॅलड त्यांनी बनवून ठेवलेले असतात.
त्यानंतर स्पेशली पापडचा जो मेनू होता तो सुद्धा खूप होता. व्हेज बिर्याणी, व्हेज टिक्का बिर्याणी, सगळ्या बिर्याणीचे व्हरायटीज ऑफ बिर्याणीज होत्या. त्यानंतर व्हेजसाठी सुद्धा इथे छान ऑप्शन होता. मखनी दाल, दाल फ्राय, त्याच्यानंतर काश्मीरी पुलाव खूप छान होता, यम्मी होता. त्यानंतर हे जे आहे ते मला स्पेशली खूप आवडलं, गार्लिक ब्रेड, आणि खूप छान होता, वेगळाच, म्हणजे मी फर्स्ट टाईम टेस्ट केलेली. अँड नाऊ लेट्स गो टू द मेन अट्रॅक्शन. म्हणजे आम्हाला हे एक्सपेक्टेड नव्हतं, पण त्यांची जी उत्तर दक्षिण थीम होती त्याप्रमाणे त्यांनी खूप छान डान्स केलेले. जे तिकडचे वेटर्स होते त्यांनीच मिळून, आणि 2 स्पेशली कुकसुद्धा होते, ते सुद्धा बाहेर येऊन त्यांच्यासोबत डान्स केला आणि खूप क्यूट डान्स केला. आय गेस सम ऑफ देम आर चायनीज पीपल ऑल्सो, पण ते सुद्धा खूप क्यूटली डान्स करत होते आणि आम्ही सर्वांचे व्हिडिओ काढून घेतले. मिहिराने सुद्धा खूप इथे छान एन्जॉय केलं, कारण ती सुद्धा खाता डान्स करत होती. तुम्ही बघा इथे पुढे डान्स. त्या सर्वांचा डान्स आम्ही छान एन्जॉय केला आणि एन्जॉय करता आम्ही खूप खातसुद्धा होतो. आणि इथे आल्याच्या नंतर आम्ही भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे ज्या न खाल्लेल्या डिशेस आहेत त्यासुद्धा आम्ही टेस्ट केल्या. आणि स्पेशली आम्ही सर्वांनी नॉनव्हेज बफेट घेतलेलं. इथे व्हेजसुद्धा अवेलेबल आहे, नॉनव्हेजसुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्ही नॉनव्हेज घेताय आणि तुम्हाला व्हेज खायचं असेल तरीसुद्धा तुम्ही व्हेज खाऊ शकता, आणि जे प्युअर व्हेज आहेत त्यांच्यासाठी नॉनव्हेजची नो नीड. त्यामुळे ऑलमोस्ट आम्हाला हे बफेट जे आहे ते तुम्हाला जर सॅटर्डे संडे तुम्ही गेलात तर प्राइसिंग थोडी जास्त असेल. म्हणजे जर नॉनव्हेजचे जे दिवस असतात त्याच्यावेळी प्राइसिंग जास्त आहे. जर तुम्ही व्हेजच्या दिवशी गेलात, आय मीन मंगळवार किंवा गुरुवार, ट्यूजडे किंवा थर्सडे किंवा मंडे, तर नॉनव्हेजची जी प्राईस आहे मेन्यूची त्यांच्या ती खूप कमी आहे. तुम्हाला ऑनलाईन त्यांचे रेट्स दिसतील, किंवा जर तुम्ही गुगलवर सुद्धा रँडम सर्च केलं तरीसुद्धा त्यांचे रेट लगेच कळतात. हे जे रेस्टॉरंट आहे ते लुईसवाडीला आहे, ठाणे वेस्टला. जर हे इझिली अवेलेबल आहे, म्हणजे इझिली तुम्हाला डिटेक्ट होईल मॅपवर. मी ह्याची जे डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची पूर्ण जो ॲड्रेस आहे तो मी इन डिटेल टाकते. त्यांच्या ज्या मेनूची कॉस्ट आहे जी आम्हाला पडली तीसुद्धा मी टाकते. लेट्स सी, जर तुम्हाला त्याच्यापेक्षा काही वेगळी प्राईस, जर तुम्ही आधी गेला असाल किंवा तुम्हाला कोणती वेगळी ऑफर लागली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही छानपैकी जेवून मग थोडं तलाव पाईला फिरायला गेलो, कारण आईला भरपूर दिवस झाले घोड्यामध्ये बसून असं तलाव पाईला मिहिराला एन्जॉय करताना बघायचं होतं त्यामुळे. आणि तलाव पाईला गेलं की खूप काय वेगवेगळं बघायला मिळतंच. एवढी रात्र झाली आणि आता आम्ही आलो आहे सुद्धा, पण तरीसुद्धा मिहिराला तिकडे झोपाळ्यावर बसायचं आहे. आणि आई माझी, म्हणजे तिची आजी घेऊन तिला बसली आणि मी तिला बोलली की मी पुढे जाते. आणि कोणच नाही आहे खाली. ऑलमोस्ट 10:30 पावणे 11 होऊन गेलेत. आणि त्या मॅडमला ह्याच्यात बसायचं. आणि थँक्यू गाईज. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हे आहेत आमचे काही फोटोज. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.